गुड मॉर्निंग स्टुडंट्स. साईराम. आज आहे आपला मराठीचा तास. इयत्ता पहिली, विषय मराठी. आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, पण त्याआधी आपण काही चित्र पाहूया आणि त्या चित्रावरून आपण गोष्ट तयार करूया. आपल्या गोष्टीचं नाव काय आहे? दोघेही जिंकू. गोष्टीचं नाव आहे दोघेही जिंकू. हे आहे आपलं पहिलं चित्र. काय दिसतंय तुम्हाला चित्रात? कोणते प्राणी दिसतायत? चित्रात एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये कोणते दोन प्राणी आहेत? एक बदक आणि एक कुत्र्याचं पिल्लू. काय करताना दिसतायत तुम्हाला ते दोघे? कुत्र्याचे पिल्लू पळताना दिसतंय आणि बदक त्याच्या मागोमाग हळूहळू चालताना दिसतंय. मग सांगा, हे दोघे जण काय करत असतील बरं? मुलांनो, कुत्र्याच्या पिलाने आणि बदकाने पळण्याची शर्यत लावली आहे. तुम्ही लावता ना तुमच्या मित्रांबरोबर रनिंग रेस? अगदी तशीच. आणि म्हणून कुत्र्याचं पिल्लू पळत पळत पुढे निघाले, पण बदकाला मात्र पळता येत नाहीये. ते बिचारं हळूहळू चालत कुत्र्याच्या पिलाच्या मागोमाग येते. तर अशा या दोन मित्रांनी पळण्याची शर्यत लावलेली आहे. बघूया पुढे काय होतंय. हे आहे आपलं दुसरं चित्र. काय दिसतंय तुम्हाला चित्रात? बरोबर. आता या चित्रात तुम्हाला एक नदी दिसते. कुत्र्याचं पिल्लू आणि बदक दोघेही जण नदीच्या काठावर येऊन थांबलेत. दोघांनी शर्यत तर सुरू केली होती, पण मध्येच नदी आली. मग आता ही नदी पार कशी करायची आणि शर्यत कशी पूर्ण करायची, असा विचार करते कुत्र्याचं पिल्लू. आता पुढच्या चित्रात काय दिसतंय आपण पाहूया. या चित्रात कुत्र्याचं पिल्लू आपल्या मित्राकडे बदकाकडे पाहतंय, पण पाहताना ते खूप गोंधळलेलं दिसतंय. का बरं गोंधळलं असेल ते? कारण कुत्र्याच्या पिल्लाला नदीत पोहता येत नाही. मग आता ही नदी पार कशी करायची, हा विचार त्याच्या मनात आला आणि ते गोंधळून गेलं. कारण नदी पार केली नाही तर शर्यत कशी जिंकायची. आणि म्हणून या गोंधळलेल्या अवस्थेत ते आपल्या मित्राकडे पाहतंय, बदकाकडे पाहतंय. आणि माहितीये का, कुत्र्याच्या पिलाच्या मित्राने म्हणजेच या बदकाने आपल्या ह्या मित्राची अडचण ओळखली आणि त्याने काय केलं, आपण पुढच्या चित्रात बघू बरं का काय केलं ते. अरे वा, काय केलंय बघा बदकाने. कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या पाठीवर घेतलंय, हो की नाही? आणि दोघेही मित्र नदीमधून पोहत पोहत नदीच्या पलीकडे जात आहेत. आता सांगा बरं, जर दोघेही मित्र नदीच्या पलीकडे पोहत गेले तर ही शर्यत कोणी जिंकली असेल? मी सांगू? जेव्हा कुत्र्याच्या पिलाला नदी पार करण्यासाठी
बदकाने मदत केली. त्याने कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या पाठीवर घेतलं आणि नदीच्या पलीकडे तो जेव्हा घेऊन गेला तेव्हा कुत्र्याच्या पिल्लाच्या मनात आले की आता जर मी इथून पळत पळत पुढे गेलो तर ही शर्यत नक्की मीच जिंकणार. पण माझ्या मित्राने बदकाने जर ही नदी पार करायला मला मदतच केली नसती तर मग मी शर्यत कशी जिंकलो असतो. आणि म्हणून बरं का मुलांनो, कुत्र्याच्या पिलाने आपला विचार बदलला. ते हळूहळू बदकासोबत चालत चालत शर्यतीच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं. मग आता मला सांगा, आपल्या या गोष्टीमध्ये शर्यत कोण जिंकलं? अगदी बरोबर, ही शर्यत हे दोघेही मित्र जिंकलेले आहेत, हो की नाही? कारण एकमेकांना मदत करून ते पुढे आलेले आहेत. मग ह्या गोष्टीमधून आपण काय शिकलं पाहिजे? की एका मित्राने आपला दुसरा मित्र जेव्हा अडचणीत असेल, संकटात असेल, तेव्हा त्याला नक्की मदत करायची आणि मदत एकमेकांना करूनच आपण पुढे जायचं. करणार ना मग आपल्या मित्राला मदत? आता मुलांनो, हीच गोष्ट आपण वाचूया. आपल्या गोष्टीचं नाव काय आहे? दोघेही जिंकू. एक होते बदक, एक होते कुत्र्याचे पिल्लू. एक होते बदक, एक होते कुत्र्याचे पिल्लू. दोघे मित्र होते. एकदा दोघांची पळण्याची शर्यत लागली. बदक त्याच्या मागे हळूहळू चालत निघाले. रस्त्यात नदी होती. नदी कशी पार करायची ते पिल्लाला समजेना. ते नदीच्या तीरावर थांबले. बदक चालत चालत तेथे पोचले. त्याने कुत्र्याच्या पिल्लाची अडचण ओळखली. बदक पिल्लाला म्हणाले, तू बस माझ्या पाठीवर, आपण पलीकडे जाऊ. दोघांनी नदी पार केली. पुढे काय झाले असेल? कुत्र्याच्या पिल्लाच्या मनात आले, मी पुढे धावत गेलो तर मी जिंकेल. पण बदकाने मला नदी पार करायला मदत केली नसती तर मी जिंकलो नसतो. कुत्र्याच्या पिल्लाने विचार केला. त्याने बदकासोबत शर्यतीच्या ठिकाणी जायचे ठरवले. दोघे बरोबरच तेथे पोहोचले. सांगा बरे कोण जिंकले? अर्थातच दोघेही मित्र, कुत्र्याचे पिल्लू आणि बदक हे दोघेही शर्यत जिंकले. म्हणजेच आपल्या गोष्टीचं तात्पर्य काय झालं? आपल्या गोष्टीतून आपण काय शिकलो? की अडचणीत असलेल्या, संकटात असलेल्या आपल्या मित्राला आपण नेहमी मदत करावी. आवडली ना गोष्ट तुम्हाला? करणार ना तुम्ही मित्राला मदत? थँक यू स्टुडंट्स.